सरचे स्वागत करीत आहोत। खऱ्या अर्थानं सकाळपासून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय माझ्या समवेत अगदी सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज संतोषजी देसाई सर, त्यानंतर लीड कॉमेंटेटर आमचे किरण मस्कर सर, आदर्श सूर्यवंशी सर आणि त्याचबरोबर आशिष चोरगे सर यांनाही तुम्ही ऐकलं। दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला राजेश पाताडे सर, त्याचबरोबर राजेश पाताडे सर यांनाही तुम्ही ऐकलेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स विरुद्ध शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर अशी मॅच आहे। पहिलाच बॉल राईट ऑफ द ओव्हरने गेलेले आहेत। खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्याला उडवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, फिल्डर नाहीये, बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा। अभिषेकच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती सुरुवात दमदार झाली सर। अगदी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्याच बॉलवरती अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। आनंदा यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर मी म्हणेन सुरुवात चांगली झाली। सुरुवातीपासूनच आक्रमण करायला गेलेले आहेत। हा बॉल पहा चांगला आहे, अगदी प्लेसमेंट केले, पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर बॉल डॉट आलेला आहे। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। सामना सुरू झालाय आणि दोन्ही संघ आपण जर विचार केले तर दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाची मॅच आहे। टीम एका बाजूला मॉर्निंग ब्लास्टर स्टार आहे तर दुसऱ्या बाजूला शाहू शेवलियर शाहूवाडी कोल्हापूर ही टीम अगदी दोन्ही टीमसाठी अति महत्त्वाचा सामना आहे। सामन्याला पण सुरुवात झाले, 4 धावा स्कोरबोर्डती लागतात। 2 बॉल इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहेत। अभिषेक आणि सूरज एक घातक जोडी आहे मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमची आणि या जोडीला मात्र विकेट टिकवून खेळावं लागेल कारण धावा येत आहेत। हा बॉल पहा ऑन साइडला वळवलाय, आडव्या बॅटने हा बॉल खेळला आहे परंतु मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजरा। क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। अभिषेकच्या बॅटमधून अजून एक नशिबाचा चौकार। रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय। ज्या पद्धतीने हा बॉल गुडलेन स्पॉट वरून अगदी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न चांगला राहिला। अतिवेगाने बॉल हा बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षकाने केलेली चूक या ठिकाणी 4 धावांसाठी हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि आणखी एक चौकार होतोय। 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत। एक धाव खूप महत्वाची आहे। यावेळेला पहा फ्लिक केलाय, सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। फाईन लेग चिरतोय तलवारीच्या धारेने, मिळाल्या त्या 4 धावा। क्वालिटी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। अगोदरच या बॉलची लाईन ओळखली होती, जसा पाठीमागे टप्पा पडला त्यानंतर अगदी स्वतःला गिरकी घेतली आणि बॉल अगदी आपण जर पाहिला फाईन लेग क्षेत्रामध्ये पाठवलाय। एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। 4 धावा याही बॉलवरती मिळतील। 12 धावा इथे स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अभिषेक तुटून पडलेले आहे, त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आल्या, त्याच्यामध्ये 3 चौकार देखील आलेले आहेत। जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आतापर्यंत। आणखी एक चेंडू हवेमध्ये आहे परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी, डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक जाईल का? हो पोचलेत, हाताची ओंजळ केले आणि ओंजळीमध्ये एक चांगला कॅच पकडला आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसला होता त्याला मात्र लावलाय ब्रेक, पहिला गडी कोसळलाय। पहिले 3 चौकार आपण पाहिले, त्यानंतर अगदी एक चांगला बॉल हाताळलाय, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता। जसं आपण पाहिलं तर बॉल बराच काळ हवेमध्ये तरंगत राहिला परंतु त्यानंतर एक खूप चांगल्या पद्धतीचं जजमेंट राहिलं। क्षेत्ररक्षकाचा एक चांगला झेल त्यांनी टिपलाय। पहिली विकेट इथे अभिषेक माघारी जातील, ज्यांनी 5 बॉल आणि 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या। सुरुवात आपण पाहिली तर 12 धावा जर आपण पाहिल्या तर चांगल्या आहेत परंतु एक विकेटचंही पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय मॉर्निंग ब्लास्ट स्टार या टीमचं। निश्चितपणे ज्या प्रकारे 3 चौकार आले होते त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं होतं आणि ते त्यांनी कमबॅक केलेलं आहे। आनंदा यांनी पहिले 3 बॉल जरी महागडे पडले असले तरी त्यानंतर मात्र त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं, गुणवत्ता बाहेर काढले आणि व्हेरिएशन पूर्वक त्यांनी गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि 5व्या बॉलवरती मात्र त्यांनी विकेट मिळवले। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहेत आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश जुनगरे जावली विभागाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। त्याच्याकडे देखील खूप क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची। शेवटचा बॉल ओहो स्विंग अँड मिस, थोडासा पाठीमागे ठेवला त्यानंतर उसळी चांगली प्राप्त केली, आलेला आहे शेवटचा बॉल डॉट। शेवटचा बॉल अप्रतिम टाकला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडीशी लाईन आहे ना बॉलची पाठीमागे खेचली होती, गुडलँड स्पॉटच्या पाठीमागे बॉल पडला। त्यानंतर हा बॉल ज्या पद्धतीने आडव्या बॅटनी आंधळी स्ट्रोक म्हटलं जातं, या स्ट्रोकला आपण ग्रामीण भाषेमध्ये पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। 12 वरती 1 ही स्थिती आहे मॉर्निंग ब्लास्ट स्टार या टीमची।
बॅटिंग करत असताना पहिलं षटक आपण जर पाहिलं तर कभी खुशी कभी गम असं राहिलं. एक विकेटही आली परंतु 12 धावाही स्कोरवरती लागल्यात. निश्चितपणे ज्या प्रकारे तुम्ही विचार केला की कभी खुशी कभी गम हे षटक राहिलेलं आहे, परंतु मी म्हणेन की सध्याच्या घडीला या दोन्ही टीम्सला ही मॅच विजयासाठी खूप महत्त्वाची आहे. सकाळपासून तुम्ही जर चर्चा केली आणि आपण पाहिलं ना देसाई सर, तर निश्चितपणे प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. जसे जास्त टार्गेट असेल तो देखील सामना चांगला पाहायला मिळाला आणि कमी स्कोरिंगची मॅच देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले. अगदी बरोबर आहे. एका बाजूला तुम्ही संघमालक पाहताय अक्षय कांबळे साहेब आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण संघमालक पाहिलं तर आदरणीय आमचे सुधाकर दादा लोहार, अरुण दादा कदम, रावसाहेब डुशिंग, एका बाजूला विजयजी जुनगरे, तर दुसऱ्या बाजूला प्रेम दादा गायकवाड. हे 5 संघमालक आहेत आणि यांच्यामध्ये हा घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 ला झालेली आहे सुरुवात. पहिलाच बॉल अगदी पहा पंचांनी हा बोट आकाशाकडे केलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता आणि त्यानंतर पायावरती आदळला आहे. काय घडलं असेल मॅचमध्ये, थोडेसे बॅट्समन देखील पंचाकडे थोडीशी अपील करतायत, परंतु पंचांनी आकाशाकडे बोट केलेले आहे आणि धक्का लागलेला आहे तो दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने विकेट्स आपण जाताना आपण पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण हा बॉल पाहूया कशा पद्धतीने LBW हा डिसिजन आपल्यापर्यंत आलाय. साइडम ऍक्शन आहे आणि अगदी स्टंपच्या समोर सापडले. तर आपण जर विचार केला सूरज बाद होताना पाहायला मिळत आहेत, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 12 वरती 2 अशी स्थितीमध्ये जर आपण पाहिलं मॉर्निंग ब्लास्टर हा संघ थोडासा अडचणीमध्ये म्हणेन, कारण एका पाठोपाठ एक विकेट गेल्यानंतर थोडासा टीम वरती प्रेशर येत असतो. आता नवीन बॅटर कोण येतील हे पाहावं लागेल. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण विचारलं तर मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमच्या आता अडचणी थोड्याशा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, कारण इथून पुढे जर एखादी चांगली पार्टनरशिप जमते, धावा येत आहेत तर नक्कीच निश्चितपणे की धावा धावपळकावरती जोडल्या जातील. परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सातारा जिल्ह्याचा एक बेस्ट फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सतीश बबन सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सर्वाधिक बोली प्रक्रियेमध्ये महागडा खेळाडू कोण असेल तर तो सतीश बबन सनस आहे आणि त्याच्याकडे आता सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. आकाश जुनगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. एक खेळाडू जावली तालुक्याचा आहे तर दुसरा खेळाडू वाई तालुक्याचा आहे. बॉलिंग मार्गवरती आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी तुम्ही पाहताय आनंदा हे बॉलिंग करतायत. माफी असावी. सूरज बॉलिंग मार्गवरती. साइडम ऍक्शन आहे, वेगळ्या प्रकारची ऍक्शन आहे. निश्चितपणे हो या बॉलला उचललाय आल्या पावली सतीश बबन सनसच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. आक्का गोला उचलकर बोला हा 6 धावांचा टोला. अगदी आपण जर पाहिलं ना तर या बॉलची क्रिया आपण पाहू शकतो. ओमसाई MTCच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जात आहे. हा बॉल ओव्हर पिच बॉल होता आणि या ओव्हर पिच बॉल साठी सतीश सनस तयार होते. अगदी आपण जर पाहिलं ना टायमिंग प्रॉपर होता आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय सतीश सनस. षटकार. क्या बात आहे, काय फटका सजवलाय. आल्या पावली त्यांनी खोलात टाकलेला बॉलला उचललाय. आणखीन एक मोठा ब्लास्ट. यावेळेला फिल्डर नाहीये, गॅप खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. सतीश बबन सनसच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार चौकार. आता सतीश सनस थांबायचं नाव घेत नाहीत. मागील मॅच मध्ये आपण विचार केला तर सतीश सनस यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती, सुरुवात चांगली केली होती, लागोपाठ 2 षटकार ठोकले होते. परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती लॉंग ऑफ रिजन मध्ये ठोकलेला एक क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 22 वरती 2, कारण विकेटचं पतन झाल्यानंतर सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आले आणि आक्रमक फलंदाजी करताना आपण सतीश सनस यांना पाहतोय. निश्चितपणे त्यांच्या बॅटमधून 10 धावा आलेल्या आहेत आणि आता कुठेतरी अशा पल्लवित झाले असतील मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमच्या. हो यावेळेला टॅप उडवलाय, बॅक टू द बॉलर केलाय, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये हा बॉल अडवलाय आणि एक चांगला कमबॅक मी म्हणेन सूरजचं देखील. पहिले 2 बॉल वरती मोठे प्रहार झाल्यानंतर एक बॉल चांगला टाकलाय. अगदी गुडलेन स्पॉट वरती हा टप्पा पडल्यानंतर टर्न घेताना पाहायला मिळाला. थोडंसं अडकळले बॅटिंग करत असतात सतीश सनस. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चितपणे कमबॅक व्हायला सुरुवात झालेली आहे. सूरज देखील एक नामांकित खेळाडू आहे, त्याच्या समोर एक घातक फलंदाज आहे. कित्येक वेळेला आपण जर पाहिलं तर वाई परिसरातील हा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. नवी मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय. वाई विभागाचं देखील क्रिकेट गाजवलंय आणि ॲज सातारा जिल्हा आयकॉन म्हणून देखील खेळवलाय. अहो हा बॉल पहा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता सर, थोडासा फलंदाजापासून दूर ठेवला आणि याही वेळेला सतीश सनस बीट झालेले आहेत.
अगदी बरोबर आहे, परंतु बॉलरच्या नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय. विनोद बॉलिंग मार्कवरती बॉलिंग करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन आहे, त्यासाठी 12th मॅन तुमचा अगदी अभ्यास करून येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल खुलवा टप्प्याचा बॉल यावला एक्स्ट्रा कव्हर. सतीश सनदचा एक्स्ट्रा कव्हर म्हटल्यानंतर पाहण्याजोग असतो आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त चौकार आलाय. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅकफुटला गेले त्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह सतीश सनस यांचा अतिशय सुंदर देखना लाजवाब कव्हर ड्राईव्ह सतीश सनस यांच्या बॅटमधून. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, पुढचा पाय थोडासा पुढे काढला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये काय अफलातून बॅटिंग त्याची राहिलेली आहे. सतीश सनेसने मी म्हणेन 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा बनवल्या आणि धावफलक कुठेतरी गोठलेलं होतं, धावफलकाला कुठेतरी कात्री लागली होती. त्या धावफलकाला आता मात्र वेग निर्माण केलाय, ते म्हणजे सतीशने. स्कोरबोर्ड आपण जर पाहिला ना तर 5 बॉल मध्ये 14 धावा सतीश सनस यांच्या बॅटमधून आल्या. तर आकाश जुनगरे जे बॅटिंग करतात त्यांनी 1 बॉल फेस केलाय, कोणतीही धाव बनवलेली नाहीये. मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघ आपण जर पाहिला तर 26 वरती 2 या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात झाली, आता मात्र इथून पुढे याचा शेवटही चांगला करणं गरजेचं आहे. सुरुवात तर करून चांगली करून चालणार नाही, अगदी त्याचा फिनिशही तुम्हाला तितकाच बेस्ट करावा लागेल, कारण समोरची टीम सुद्धा आपण जर पाहिली तर तेवढीच ताकदवान टीम आहे. शाहू शेवलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीमला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्याकरता तुम्हाला धावा खूप स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. अगदी बरोबर आहे, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये 47 धावा वेदांत प्रतीक 11 या टीम समोर शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरला चेस करता आल्या नव्हत्या. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर पाठीमागच्याच मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 76 धावा देखील चेसिंग झाले या मैदानावरती. म्हणजे प्रश्नचिन्ह पडला असेल प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीमला की धावफलकावरती धावा लावायच्या तरी किती. चला सतीश सनस आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की चॉईस बॉल नाहीये. पंच आपल्याकडे जुना बॉल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी द्या, आपल्याला विनंती आहे. योगेश आलेत बॉलिंग मार्क मध्ये. आता मात्र इथून पुढे आपण षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होईल. आकाश जुनगरे आता मात्र स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले, त्यांच्याबरोबर सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा उत्साह सुरू आहे. 4 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. त्यामधील आजचा पहिला दिवस सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळा अनुभवला. भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर क्रिकेटचे सामने सुरू झाले आणि एक चांगलं क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. होमसाई MTClive.in यांचंही त्यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्याचबरोबर आमचं संपूर्ण समालोचन पॅनल असेल, त्याचबरोबर पंचांचे आमचे पॅनल असेल, स्कोरर आमचे असतील, या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जुने बॉल आपण दिलेत, लगेच मॅच सुरू करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. अगदी बरोबर आहे, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आयोजनासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत अगदी आयोजन कमिटीने घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तुम्हाला करावी लागते इथनं एवढं मोठं नियोजन करण्यासाठी. परंतु ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की सकाळच्या सत्रामध्ये की अगदी बिस्लरी कलर जर आपण पाहिलं तर संपूर्ण बाउंड्री लाईनला आहे आणि खरोखर खूप सुंदर असं चित्र आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. 13.00च्या सरासरीने मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमने मात्र धावफलकावरती धावा बनवलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये योगेश आलेले आहेत, परंतु समोरच्या बाजूने आकाश जुनगरे आहेत. चला मॅचला सुरुवात करा, आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी बॉल चॉईस नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क होती योगेश आलेत. टीम शाहू शेवलियर शाहूवाडी कोल्हापूर टीमच्या माध्यमातून संघ मालक आपण जर विचार केला तर आदरणीय अक्षय कांबळे साहेब यांची टीम आहे. परंतु एका बाजूला तुम्ही विचार केला तर मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स ही टीम पाहिली तर सुधाकर दादा लोहार, अरुण दादा कदम, रावसाहेब दादा डुशिंग, विजय दादा जुनगरे आणि प्रेम दादा गायकवाड यांची टीम आहे. पुढचा बॉल म्हणजेच पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला, त्यानंतर फलंदाज बीट झाले, विकेट किपर देखील बीट झाले आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन सीमार्चीच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात मेथील 4 धावा आलेला आहे, तो नशिबाचा चौकार. यालाच तर क्रिकेट म्हणलं जातं. पहा, अगदी आपण पाहिलं तर बॉल अतिशय चांगला होता, परंतु चांगल्या बॉलवरती रन्स कसे मिळतात तर पहा, बॅट्समन बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले, पाठीमागचे जे फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू होते ते सुद्धा पोहोचू शकले नाहीत
निर्धाव चेंडूवरती 4 धावा मिळतायत यालाच तर क्रिकेट म्हणलं जातं. मी म्हणेन सध्याच्या घडीला धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढच्या बॉल वरती बिग हिट केलाय. डबे में डबा, डबे में केक, गुडगा टेक, तमाशा देख. आकाश जुनगरेच्या बॅट मधून एक क्वालिटी जबरदस्त षटकार. अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पुष्पा फिल्मचा एक डायलॉग मात्र खूप फेमस आहे. पुष्पा समज के फ्लावर समजे क्या, झुकेगा नहीं ठोकेगा साला. षटकार आकाश जुनगरीच्या बॅट मधून आलेला हा कडक कमालीचा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळला होता. एक लांब वरती पाठवलेला हा बॉल आपण जर पाहिला तर सकाळच्या सत्रापासून एक लांब आणि लांबच चाललेला हा आकाश जुनगरीच्या बॅट मधून आलेला हा षटकार. निश्चितपणे हा बॉल जर आपण पाहिला तर खूप लांब गेला होता. म्हणजे सर्वाधिक लांब लचक षटकार आकाश जुनगरेच्या बॅट मधून आलेला आहे. अगदी टायमिंग प्रॉपर त्याने केला होता आणि हवाई बॉलला मात्र मार्गाने लावलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. पुढचा बॉल हो बॅकफुटला गेले, कट केला, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. फिल्डर आहे बॅकअपला, एक सिंगल धाव मिळेल. मी म्हणेन चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं या अगोदरच्या बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक आला होता. त्यानंतर योगेश यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी थोडंसं लाईन नव्हती आपली ती पाठी खेचली, त्यानंतर अगदी मजबूर केलं बॅट्समनला की ऑफ साईडला ते ढकलतील. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडला सतीश सनस जाऊन पोहोचलेत. 37 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल योगेश, याला ऑन साईडला कडक 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 षटकार. जसा आवाज आला टक तसा बॉल निघून चाललाय टकाटक. सडक पे बेधडक कडक सतीशचा षटकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. हा पॉली बॉल होता आणि या बॉलवरती ज्या पद्धतीने सतीश सनस आक्रमक झाले, आक्रमण केलं आणि ज्या पद्धतीने हा बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आकाश जुनकर यांनी पाठीमागच्या बॉलवरती लांबवरचा षटकार मारला होता. आकाश जुनकर जर लांब षटकार मारू शकतो तर मी सुद्धा त्यापेक्षा जास्त लांब मारू शकतो. हेच सतीश सनस यांना या स्ट्रोक मधनं दाखवायचं होतं. पुलचा फटका पॉवरफुल होता. धावा मिळतील 6. षटकार. क्या बात आहे. शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. अगदी रस्त्यावरती या बॉलला पाठवून दिलंय. अगदी ज्या पद्धतीने त्याने फटका खेळला ना, ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर होतं आणि तब्बल खऱ्या अर्थानं हा सर्वाधिक लांब लचक षटकार असेल. कारण सतीश सनस नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगवावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा त्यांनी बनवलेत आणि सीमारेषेला एक त्यांनी चांगली आग लावले. आणि रखरखत्या उन्हामध्ये धावांचा पाऊस कोण पाडतोय तर वाई तालुक्याचा आहे आसरे गावचा हा खेळाडू सतीश बबन सनस. अगदी बरोबर आहे. दिवसा तारे दाखवण्याचं काम हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. सतीश सनस अगदी लांबवरचा षटकार मारला, परंतु आकाश जुनकर यांचं कौतुक करीन. या अगोदरच्या बॉलवरती डाऊन द ग्राउंड जो साईड स्क्रीनच्या वरून ठोकलेला षटकार तो सुद्धा अप्रतिम होता. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच आहे. प्रेक्षकांना काय आवडतं तर प्रेक्षकांना चौकार षटकार ज्या मॅचमध्ये अधिकचे लागतात ना ती मॅच प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आवडते. परंतु या मॅच मध्ये स्कोरिंग रेट तुम्ही पहा 43 वरती 2 ही स्थिती आहे. 2.4 षटकांचा खेळ सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं हे रखरखत ऊन आहे, त्यामध्ये मात्र कडक बॅटिंग सतीश सनस आणि आकाश जुनकर मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉलरवरती मात्र तुटून पडलेले आहेत. थांबायचं नाव घेत नाहीत. मार झोड तोड बॅटिंग पसंत आहे दोन्ही खेळाडूंना. याला बॅकफुटला गेले, गॅप मध्ये चेंडूला पाठवला, शर्यत लागले परंतु बॉल थांबणार नाहीये, ऐकणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता. नजाकत होती या फटक्यामध्ये. ज्या पद्धतीने या बॉलला बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त पुश केलं. गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते बॅकवर्ड पॉइंटला आणि त्यांना मात्र बीट केल्यानंतर बॉल थांबण्याचं नाव घेतलं नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने अगदी डाय मारण्याचा प्रयत्न केला ते पडले, परंतु बॉल मात्र थांबला नाही. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ओमसाई MTC पुन्हा हे छायाचित्र दाखवण्याचं काम करतायत. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अगदी प्रयत्न चांगला होता. फुटबॉल स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक कोसळलेत कमाल आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. याही वेळेला गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न फुटबॉलच्या साहाय्याने, परंतु पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. सतीश सनसची बॅट मधून ज्या पद्धतीने स्ट्रोक येत आहेत ना, AK-47 मध्ये गोळी निघाल्यानंतर ज्या वेगाने सुसाट जाते ना
त्या पद्धतीचे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक काय करतोय तर फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न करतोय. ये नाही चलेगा भाई, तुम्हाला प्रॉपर फिल्डिंग करावी लागेल. धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती लागते ती 51 वरती 2 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे 17च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय तर 85 धावांपर्यंत मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघ जाऊ शकतो. आणि तुषार सर वेल बॅटिंग मी म्हणेन, चांगली कामगिरी निश्चितपणे. आणि 85 स्कोर जर आपण पाहिलं तर सतीश सनस जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर तो 90-95 कडे जाऊ शकतो. परंतु देसाई सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना 2 षटकांती प्रोजेक्ट स्कोर काय सांगत होतं तर अगदी 60 ते 64च्या घरापर्यंत जाऊ शकतो. परंतु जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि तिसऱ्या ओव्हरचं समाप्त झालं त्यावेळेला असं प्रोजेक्ट स्कोर सांगतोय की 85च्या घरामध्ये जाऊ शकतो. परंतु यावेळेला पहा विशाल वरंडे यांनी पहिलाच बॉल वरती त्रिपुराचित केलाय आणि मधली यष्टी वाकवले. आकाश जुनगरे यांना दिलाय परतीचा इशारा. अगदी बरोबर आहे. पहिली 3 षटक आपण पाहिली तर धुवाधार फलंदाजी मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघाकडून पाहायला मिळाली. या बॉलवरती विकेट आले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. विशाल वरंडे एक क्वालिटी बॉलर आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी अगदी अचूक टप्प्यावरती टाकला होता. अगदी मधली यष्टी वाकवले. आकाश जुनगरे चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. परंतु वेळ थोडीशी जाऊ द्यावी लागते. वेळ बदलायला वेळ लागत नाही जसं म्हटलं जातं. आता मात्र हा सामना या विकेटनी बदलतोय की काय हे पाहावं लागेल, कारण शाहूवाडी कोल्हापूर या टीमला मिळाले विकेट. निश्चितपणे नितांत गरज होती, कारण शाहूवाडी कोल्हापूर या टीमला एखादे विकेट आले तर कमबॅक होऊ शकेल. आणि मोक्याच्या क्षणी आणि महत्वाच्या क्षणी आकाश जुनगरे बाद झालेला आहे. 51 वरती 2 अशी तुम्ही परिस्थिती पाहताय. परंतु मी विशाल वरंडे यांचं देखील मी कौतुक करेन. खऱ्या अर्थानं पाटण तालुक्यातील हा खेळाडू आहे आणि सातत्यपूर्वक जिल्हा आयकॉन देखील म्हणून तो खेळलेला आहे. परंतु आज आपली चमक दाखवतोय. खोलवटप्प्याचा बॉल खोलात टाकलाय. कवर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केली जाईल, फेकी केली जाते, सिंगल धाव मिळते. याही बॉलच्या पाठीमागे सिंगल मध्ये डबल कन्वर्ट केले आणि 2 धावा. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सतीश सनस धावतायत अगदी खूप प्रॅक्टिस केली. रनिंग प्रॅक्टिस सुद्धा ते करतात आणि नेट प्रॅक्टिस खूप चांगली केली. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी खूप सारी तयारी केली. संध्याकाळी 3 ते 4 तास कंटिन्यू बॅटिंग करत असतात. परंतु रनिंगचं कौतुक करावं लागेल. हा फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्या ठिकाणी बीट केलं होतं फलंदाजाला. यष्टीरक्षकाने फुटबॉल स्टाईल मध्ये हा बॉल अडवला. एका धावेपासून तुम्ही थांबवू शकत नाहीये दोन्ही बॅटरला. त्याचबरोबर अगदी बिमर्ससाठी पंचांनी डिसिजन आमच्यापर्यंत पाठवलाय, म्हणजे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. आता टीव्ही अंपायर काय सांगतात हे सुद्धा पाहावं लागेल. आणि लगेचच आमचे टीव्ही अंपायर आमच्याबरोबर जोडले गेलेत. ओमसाई mtclive.in ही संपूर्ण क्रिया दाखवते. त्या ठिकाणी त्यांचे अचूक निर्णय सातत्यपूर्व आम्हाला मिळालेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय कारण फुल टॉस बॉल होता. फेअर डिलिव्हरी आहे. ओके, सामना कंटिन्यू सुरू करा. 53 वरती 3 अशी स्थिती आहे. मॉर्निंग ब्लास्टर्स स्टार या संघाची बॅटिंग करत असताना एक जमेची बाजू आहे की सतीश सनस चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतायत. 27,000 पॉइंट जरी खर्च झाले असले तरी सुद्धा त्या 27,000 पॉइंट्सला साजेशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निश्चितपणे या वेळेला फुलटॉसचा बॉल त्यांना मिळाला आहे. चेंडूला गॅप मध्ये पाठवलाय, फिल्डर येईल. परंतु ज्या पद्धतीने विशाल वरंडे हे देखील चांगली गोलंदाजी करतात, ते देखील अगदी प्रयत्न हाच करतात की मला समोर जरी कोणताही बॅटर असला तरी देखील मला त्याला थांबवायचं आहे आणि धावफलकांना रोखवायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव होती तिथे 2 धावा केल्या. सतीश सनस पुन्हा एकदा स्ट्राईकला गेले. विशाल वरंडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्यांच्या माध्यमातून ही खूप चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक. यावेळेला गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय, फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. बॉल सीमारशीच्या पलीकडे सतीश सनसच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय. मिळाल्या धावा त्या 4. सतीश सनस टिपिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सतीश सनसची बॅटिंग तुम्ही पाहिली तर ऑन साइडला जास्तीचे स्ट्रोक खेळतात आणि परंतु या मॅच मध्ये त्यांचे स्ट्रोक तुम्ही जर पाहिलं ना तर त्यांच्या प्रत्येक स्ट्रोक हा क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. हा स्ट्रोक जर आपण पाहिला कव्हर आणि पॉइंटच्या मधून काढला होता 4 धावांसाठी. शेवटचा बॉल. हो, हा बॉल चांगला आहे अगदी, परंतु इथे लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल ठेवला होता. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय या बॉलच्या पाठीमागे. आउट ऑफ द लेग स्टंप हा बॉल पाहायला मिळाला, म्हणजे वाईट बॉल आलाय. म्हणजे आणखी एक बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. सतीश सनस वेट करतायत, अगदी आक्रमक झाले, जबरदस्त फलंदाजी. निश्चितपणे शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. यावेळेला पाय ॲपर कट खेळलाय, सुपर उपर डुपर, परंतु फिल्डर पोहोचेल का? हो, पोहोचलेत.
परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावफलकावरती धावा किती येणार? यस सर, काय सांगाल ज्या पद्धतीने आपण पाहिलं एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये आणि तब्बल 3 धावा इथे पूर्ण केल्या. क्वालिटी बॅटिंग, सुपर बॅटिंग आणि रनिंगच्या बाबतीमध्ये 10 पैकी 10 गुण या ठिकाणी सतीश सनस आणि होल्डर यांना द्यावे लागतील. कारण ज्या पद्धतीने हा स्ट्रोक तुम्ही जर पाहिला ना, सतीश सनस टिपिकल स्ट्रोक मी म्हणेन, ज्या पद्धतीने अगदी दोन्ही पाय त्यांच्या हवेत होते. अपर कट जो वीरेंद्र सेहवाग यांचा स्पेशलिस्ट फटका आहे तो फटका सतीश सनस यांनी खेळला होता. 3 धावा देऊन गेलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 34 वरती 3 अशी स्थिती आहे. टीम मॉर्निंग ब्लास्टर स्टार टीमची चांगल्या सुस्थितीमध्ये संघ आहे. परंतु इथून पुढे आम्ही कॉल देतोय टॉस साठी. टीम पेशवाई ND11 आणि टीम वेदांत प्रतीक 11 सातारा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच या टॉस साठी. चला टॉस साठी आम्ही कॉल देतोय. टीम पेशवाई 11 ND11 वेदांत प्रतीक 11 सातारा दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी या. लगेच आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि मालिकावीरसाठी आम्हाला गिटार जे आपण सॉन्ग बिंग ऐकतो, वाजवतो किंवा अनेक चांगल्या प्रकारचं ते वाद्य आहे आणि त्या वाद्यासाठी ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे आदरणीय श्री सुनील आळेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. कौतुक करावं लागेल. वेगळ्या प्रकारचं हे भेट वस्तू आहे ज्यावरती आपण पाहिलं गिटार सुनील आळेकर सर यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. मालिकावीरसाठी किताब जो आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. म्हणजे तुम्ही चांगला खेळ केला त्यानंतर तुम्ही जर गिटार जिंकलं तर संध्याकाळी जाऊन आरामशी ते गिटार वाजवत तुम्ही मराठी हिंदी गाणे गुणगुणाल. यासाठी तुम्हाला मालिकावीरसाठी गिटार ज्यांच्या माध्यमातून दिले आदरणीय आमचे सुनील आळेकर साहेब यांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅच कडे बोलूया. मॅचला सुरुवात होते. आपण जर पाहिलं तर मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघ 64 वरती 3 चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती रवींद्र आलेत. आता मात्र स्ट्राईक एंडला सतीश सनस पुन्हा एकदा तयार होतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सतीश सनसच्या बॅटिंगचा विचार केला तर 11 बॉल मध्ये 37 धावांवरती बॅटिंग करतात. पहिलं अर्धशतक पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. निश्चितपणे अवघ्या 13 धाव्यांपासून ते दूर आहेत की अर्धशतक खेळीसाठी आणि पहिलं अर्धशतक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु आणखीन एक शेवटचं षटक आहे आणि पहिलाच बॉल कुठेतरी ऑफ वरती ठेवला होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. परंतु निश्चितपणे 32 शिराळा या येथील खेळाडूंना अगदी अर्धशतक जर कोणत्या खेळाडूने झळकवलं तर सचिन दादा मस्के पाटील पोलीस यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 32 शिराळ्यामधील कोणत्याही खेळाडूने अर्धशतक झळकवा आणि सुनील दादा मस्के पाटील पोलीस यांच्याकडून तुम्ही 1001 रुपयांचा रोख धनादेश घेऊन जावा. एक मेजवानी आहे 32 शिराळ्यात. पारितोषिकांची उधळण केली जाते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा आहे आणि आपापल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी या ठिकाणी पारितोषिकं लावली जात आहेत. ओके, सर्वांसाठीच आहे. कोणीही अर्धशतक टोका. 1000चं कॅश प्राइज आदरणीय सचिन मस्के पाटील यांच्या माध्यमातून आहे. या बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल हवेमध्ये स्टँड राहिलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि इथे पकडली जाईल. सतीश सनस यांची मोठी विकेट पडताना आपल्याला पाहायला मिळते. रनिंग हँड कॅच त्यांनी पकडलाय. जबरदस्त कॅच पकडला आणि जो फलंदाज इन्फॉर्म झाला होता, ज्या फलंदाजाने सीमारेषेला आग लावली होती, तोच फलंदाज सतीश सनस बाद झालाय. आणि सतीश सनस नावाचं वादळ आता मात्र शांत कोणी केलंय तर रवींद्र यांनी. चांगली गोलंदाजी. रवींद्र यांनी अप्रतिम बॉलिंग केली. पहिला बॉल डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. 37 वरती आउट झालेत. 27,000 पॉइंट्स त्यांना खऱ्या अर्थाने संघ मालकाने लावले होते. परंतु आज जर आपण पाहिलं तर त्यांची खेळी अप्रतिम राहिले. 37 धावा, 13 चेंडू, 37 धावा. सतीश सनस अगदी मैदानाच्या बाहेर येतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्राचारण करताना पण त्यांना पाहतो. शाहूवाडी असोसिएशन कडून खऱ्या अर्थाने बिलॉंग करतात. राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर होल्डर आहेत. टीम देविशा 11 या संघासाठी ते चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. परंतु आज मात्र PMPL 2.0 मध्ये त्यांना बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क होती रवींद्र आहेत.
रवींद्र आलेले आहेत आणि पहिलाच बॉल पेस करत असताना चांगला बॉल मी म्हणून टप्पा पडण्यात थोडासा आतमध्ये टर्न झाला बॉल आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. राजेंद्र धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. राजेंद्र ननावरे, हा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत का? हो, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, ते डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. राजेंद्र ननावरे 2 बॉल मध्ये 1 रन त्यांच्या बॅटमधून आले. इथून पुढे केवळ 2 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 66 वरती थांबले. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेत. एक महत्वाची विकेट देखील आले, परंतु यावेळेला आडव्या बॅटचा हा टोला फिल्डर आहे, अगदी जागेवरती उभं राहून कॅच पकडेल. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज OUT आउट. होल्डर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. तर बॅकफुटला गेल्यानंतर पुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक मात्र वाट पाहत होते आणि एक ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक सोपा सरळ साधा झेल पकडला. होल्डर मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. मात्र शेवटच्या षटकामध्ये मॉर्निंग ब्लास्टर संघाने चुकी केली. धावा केवळ 2 आल्यात, 5 बॉल खर्च झालेत आणि 2 विकेट्स प्राप्त सुद्धा करताना टीम शाहूवाडी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं मुख्य कारण म्हणजे रवींद्राने मिळवलेली 36 रनची विकेट. ते विकेट आली तिथे मात्र धावा देखील थांबल्या गेल्या, म्हणून सतीश बबन सनसला शेवटच्या बॉल पर्यंत थांबायचं होतं, परंतु मोठा फटका खेळण्यासाठी ते गेल्या बाद झाले. 66 वरती 5 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. रवींद्र पुन्हा एकदा घेऊन निघालेला आणि समोर बॅट्समन हिमांशू आलेले आहेत. हो, हा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल सर. अगदी बरोबर आहे. शेवटचा बॉल त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करेल, कारण ऑप्स्टमच्या बाहेर टाकला होता जेणेकरून डॉट बॉल होईल, परंतु हा व्हाईट बॉल आला. एक बॉल आणखी त्यांना टाकावा लागेल. शेवटचा बॉल शेष. शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. मित्रांनो, रवींद्र यांची बॉलिंग आवडली असेल ना तर एक खेळाडू म्हणून टाळावायला काय हरकत आहे, ज्याने अवघ्या एका षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या आणि या पूर्णपणे मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमला थांबवलंय. अगदी बरोबर आहे. या खेळाडूची चर्चा होईल, कारण रवींद्र यांनी स्लॉगवरचं षटक टाकलंय, म्हणजे शेवटचं षटक त्यांनी हाताळलंय. केवळ 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स महत्वपूर्ण प्राप्त केल्या. त्या कारणाने त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. किरण सर, आपण टॉस करूया. ओके, चला इथून पुढे आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो. आपण या टीम पेशवाई 11 आणि टीम वेदांत 11, वेदांत प्रतीक 11 सातारा. चला आपण करूया टॉस. मान्यवरांना विनंती करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुनील दादा आळेकर यांना मी विनंती करतो, दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस करणार आहोत आपण दोन्ही टीम मध्ये आणि दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी आमच्या बरोबर जोडले गेले. तर टीम पेशवाई 11 आणि टीम वेदांत प्रतीक 11 सातारा, दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण या, आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो, या आपण करूया टॉस. एका बाजूला टीम आहे पेशवाई 11, दुसऱ्या बाजूला टीम वेदांत प्रतीक 11 सातारा. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडले गेलेत. आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस कोण मागेल? ओके, वेदांत प्रतीक 11 सातारा यांच्याकडून कॉल दिला जाईल. सरांना विनंती करतो, हवेमध्ये स्पिन करा. टेल इज अ कॉल आणि इट इज अ हेड. टीम पेशवाई 11 शरद टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय? आम्ही फिल्डिंग करू, कारण की आम्ही ह्या अगोदरची 2 मॅच चेसनी जिंकलोय, त्यामुळे फिल्डिंग करू. शरद, 2 पैकी 2 मॅच तुम्ही जिंकले, तर संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. त्या कारणाने संघामध्ये वातावरण कसं आहे? संघ तर चांगलाच खेळलाय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग मध्ये तिन्ही साईडला एफर्ट चांगले देत आहेत आणि ग्राउंडचा मैदानामध्ये चांगले घेत आहेत. ऑब्विसली जिंकलोय, त्यामुळे टीम मध्ये पण चांगलाच मोसम आहे.
शरद, तालुका लेवलच्या क्रिकेट आपण सातत्यपूर्व खेळतोय, परंतु पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हटलं की खूप मोठा विभाग याच्यामध्ये येतो आणि इथे तुम्ही परफॉर्मन्स केलं तर अगदी वर्षभर तुमची चर्चा होते. कमिटीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने गेली 2 वर्ष काम होत आहे. मग बॉस असतील, त्यानंतर आमचे सुधाकर दादा असतील, अजित दादा असतील, आमचे विजय दादा असतील, अरुण आहे. कमिटी मेंबर्सनी खूप चांगली मेहनत केली, एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. संपूर्ण कमिटी बाबत काय म्हणशील? नो डाऊट संपूर्ण जिल्हे आता मला वाटते सर्वांना एकत्र करून दिल टुर्नामेंट ठेवले आणि कमिटीने जे ऑर्गनाईज आहे ते एकदम बेस्टच आहे आणि चांगलंच करत आहे. थँक्यू सो मच. दादा, बॅटिंग करायचे किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? स्कोर आता लास्ट टाइम 76 होता, तरी पण मॅक्झिमम स्कोर करायचा त्याच्यावरती करायचा प्रयत्न करू, कारण चेसिंग ही होती आहे असं नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा पर्व क्रमांक 2 मध्ये आहे. कमिटीच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली जाते. वर्ष क्रमांक 2 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा होत असताना तुम्ही कमिटीबाबत काय म्हणाल? नाही, आयोजन भरपूरच चांगलं आहे. काही चेंजेस करायचं, अजून काय ॲड ऑन तर तुम्हाला पुढे वाटलं तर करू शकता, पण हे आहे ते भरपूरच चांगलं आहे. थँक्यू सो मच. दादांकडे जाईन. दादा, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा होते, तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतंय. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबाबत? पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की जवळजवळ अर्धा महाराष्ट्र येतोय आणि संपूर्ण खेळाडू जर आपण पाहिले तर टॉप क्वालिटीचे खेळाडू आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? ॲक्च्युली चांगली संधी भेटली या लोकांना खेळण्याची आणि बॉसमुळे ते खूप चांगलं नियोजन आहे आणि खूपच छान. थँक्यू सो मच. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम पेशवाई 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय हे पाहूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, संतोष देसाई सर, सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, बॅट आणि चेंडू फळीचा संघर्षाला होते सुरुवात. अगदी 68 धावांचं लक्ष आहे आणि 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि या जोडीला थांबवण्यासाठी राजेंद्र आलेले आहेत. आणि पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती, अचूक दिशेवरती, आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. तर एक विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने मालिकावीर साठी गिटार देण्यात आलंय आणि खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारचं गिफ्ट आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा होत असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले जातात, परंतु आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा विशेष सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी गिटार देण्यात आलंय, आदरणीय सुनील आळेकर साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचे संस्थापक आदरणीय आमचे बबलू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय सुनील आळेकर साहेब यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट, खऱ्या अर्थाने एक आकर्षक ट्रॉफी आमच्या मान्यवरांसाठी बनवली गेले. ही ट्रॉफी देऊन आपण आदरणीय सन्माननीय सुनील आळेकर सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. चौकार आला या अगोदर, परंतु यावेळेला पहा फसवा चेंडू, कमी गतीने हा बॉल रिलीज केला. या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला आणि त्यानंतर पहा इथे धावचीची देखील संधी होती. बालंबाल बचवलेले आहेत बॅटर आणि इथे मिळालेली आहे ती सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव आहेत 5 धावा. सूरज आणि विशाल, मी म्हणेन सूरजच्या बॅट मधून एक चांगली चौकार आला, त्यानंतर सिंगल आले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. राजेंद्र ननावरे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या 3 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. सूरज मताळे आणि विशाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पण पाहायला मिळत आहेत. टीम शाहू शेवलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 5 धावा आलेत. 68 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. त्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. डावकरी आताचा बॅट्समन अगदी पहा या बॉलला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल ऑन साइडला जात असताना सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होत आहे, सुर्वे टायगरचे आदरणीय आमचे सागरदादा सुर्वे यांचं शुभ आगमन होत आहे. दादांचंही आपण करूया मनापासून सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये एक विराट कोहली स्टाईल मध्ये ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालंय. काय क्लासिकल टायमिंग, प्रॉपर टायमिंग होतं. बॉल अगदी ज्या वेगाने गेला. 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल
हो, हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल रिलीज झाला, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं, विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला बॉल आणि त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल. मी म्हणून कमबॅक करतोय राजेंद्र देखील. राजेंद्र ननावरे या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागेल. खूप चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये चांगली बॉलिंग आतापर्यंत केली, 9 धावा खर्च केलेत 5 बॉल मध्ये. अनुभवी गोलंदाज आहेत, परंतु या वेळेला ऐकणार नाहीये विशाल देखील. तो देखील त्याचा क्लास दाखवणार. तो देखील सांगतोय मी देखील संत नाहीये, मी देखील ठोकणार. आणि या वेळेला त्याने ठोकल्या 6 धावा, षटकार. फटका जबरदस्त होता, फटक्यामध्ये नजाकत होती, फटका गुणवंत फटका होता. काय बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कारण शेवटच्या बॉलवरती हे षटकार आल्यानंतर समीकरण बिघडले. कारण 15 धावा स्कोरपुरती लागताना पाहायला मिळतात. रिक्वायर्ड रेट आता कमी झाला, 13.5च्या सरासरीने तुम्हाला पुढच्या धावा कराव्या लागतील. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. 15 वरती नो लॉस. टीम बॅटिंग करत असताना शाहू शेवलियर, शाहूवाडी कोल्हापूर. क्या बात आहे, काय फटका सजवलाय, ला जवाब स्ट्रोक. अगदी बॅटच्या फ्लो मध्ये आला, त्याला मात्र ऑन साईडला वळवलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला ना, 6 धावा मिळाल्या विशालच्या बॅटमधून. डावखुरे हाताचे बॅट्समन आहेत आणि त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केले. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. या सरासरीने जर धावा आल्या ना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी तर निश्चितपणे 4 षटकांमध्येच हा सामना फिनिश होऊ शकतो. परंतु ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जर तरच्या गोष्टी आहेत. विशालने आणि सूरजने चांगली बॅटिंग केली, चांगली पार्टनरशिप बनवलेली आहे आपल्या टीमसाठी. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सतीश सनस आलेले आहेत पॉवर प्लेचं षटक घेऊन. सतीश सनस पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतील. पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला चाबूक स्ट्रोक केला. इथे क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे गेलेला हा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. मी म्हणेन बॉल अडवताना खूप मोठी चुकी केली. थांबले असते जाग्यावरती तर हातामध्ये बॉल आला असता, परंतु पुढे आले होते. त्यानंतर बॉल डोक्यावरतून निघून गेला. पा रिप्ले टेलिकास्ट मध्ये ऑन साइडला हा बॉलला फ्लिक केला. फिल्डर थोडेसे पुढे आले आणि त्यानंतर त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सूरज मताळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. सतीश सनस त्यांना बॉलिंग करतात. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, या बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. झेल होऊ शकतो का? हो, इथे झेल मात्र झालाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. सूरज मताळे फुलटॉस बॉल वरती आउट होताना पाहायला मिळत आहेत. खराब बॉल वरती ते बाद झालेले आहेत. अगदी सतीश सनस यांनी लालसा दिली होती आणि त्या लालसेमध्ये ते अडकले. लालच का पल बुरा होत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लालसा बॉल आणि लालसा बॉल वरती नक्कीच विकेट मिळाले असं म्हटलं जातं ना. लालच बुरी बात आहे आणि त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी काव कॉर्नर रिझन मध्ये विकेट किपरने चांगली कॅच, काव कॉर्नर रिझन मध्ये फिल्डरने चांगली कॅच पकडली आणि फलंदाज मात्र सूरज बाद झालाय. भगवान कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन त्या ठिकाणी झालं. सूरज तांबीट हे बॅट्समन होते, नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय आणि ते मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत भगवान कांबळे, बॅटिंगसाठी सज्ज होतील. सतीश सनस तयार होत आहेत पुन्हा एकदा. चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. संधी आहे. आकाश जुनघरे बॉलच्या खाली येतील आणि झेल पकडतील. आणखी एक विकेट. सतीश सनस यांचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स मिळवलेत आणि मॅच मध्ये कमबॅक केले. ओव्हर पिचचा बॉल होता. अगदी या बॉलला उंची जास्त प्राप्त झाली, लांबी कमी होती आणि त्यानंतर आकाश जुनगरे बॉल खाली आले. त्यांनी चांगली नजर रोखून ठेवली बॉल वरती आणि विकेट क्रमांक 2 लागलेला आहे धक्का. अर्थातच शाहू शेविलियर, शाहूवाडी कोल्हापूर या टीमला. अगदी आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये झटक्यावरती झटके दिले जात आहेत. विकेटवरती विकेट येताना पाहायला मिळते. सतीश सनस आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 3 बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळलेत, परंतु 4 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट्स महत्वाच्या घेतल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 68 धावांची टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जात आहे पाहावं लागेल. 19 वरती 2 ही स्थिती आहे. 19 धावा धावफलकावरती आणि सतीश सनसनं जे काम केले ना मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमसाठी अगदी वाकडण्याजोगं काम केलेलं. बॅटिंग देखील त्यांनी चांगली केले. आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे, बॉलिंग देखील चांगली करतात. विकेट हॅट्रिकचा बॉल.
विकेट हॅट्रिकचा बॉल अगदीच सन्मान दिलाय या बॉलला आणि सिंगल धाव प्राप्त केले. मी म्हणेन विकेट हॅट्रिकचा बॉल होता, खूप महत्त्वाचा बॉल होता. समोरच्या खेळाडूला मात्र विकेट हॅट्रिक बनवून द्यायची नाहीये, हाच प्रयत्न होता. आनंद याचा त्यांनी आले आणि पहिल्याच बॉलवरती अगदी प्लेसमेंट केले. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 रन्स 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 68चं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे 48 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये. जर हा सामना तुम्हाला कोल्हापूर टीमला जर जिंकायचा असेल तर तुम्हाला या 48 धावा कराव्या लागतील. 37 रन्स निघालेत. ओव्हर फुल टॉस बॉल होता, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेत. कोणतीही रन मिळणार नाहीये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय बॉलिंग करतायत यार सतीश सनस. 27,000 पॉइंट्स आपण जर पाहिले ना तर एक पॉइंट या ठिकाणी खऱ्या अर्थाने टीमचा वसूल होतोय मी म्हणेन, कारण सतीश सनसचा परफॉर्मन्स लाजवाब आहे. निश्चितपणे अगदी सतीश सनस हा खेळाडू घेण्यासाठी अरुणभाई कदम यांनी पॉइंट राखून ठेवले होते. अगदी त्यांना कळालं सुद्धा नाही की सतीश सनससाठी एवढे पॉइंट समोरच्या टीमने ठेवलेले आहेत आणि सध्या तरी तो चांगला आहे. परंतु या वेळेला फलंदाज विशाल देखील थांबणार नाहीये. तो देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं है, आया मौका मौके पे लगा दिया छक्का, कभी बारी तुम्हारी कभी बारी हमारी. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. डावखुरे फलंदाज म्हटलं ना की नेहमीच गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने कर्दन काढ राहिलेत. म्हणजे ज्या पद्धतीने डावखुरे फलंदाज बॅटिंग करतात तर त्यामधला विशालचं कौतुक करेन. हा बॉल जर पाहिलं ना तर चांगला बॉल होता. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर याला पिक केलं होतं. पिकअप स्ट्रोक ही तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी डावखुरा गोलंदाज फलंदाजाच्या ऑन साईडला त्यांनी खेळलेला हा चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 26 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. इथून पुढे 18 मध्ये 42 करायचे आहेत. मॅच ऑन आहे, कारण या षटकाराने समीकरण चेंज झालंय. थोडासा प्रेशर बॅटिंग टीम मध्ये वाढत होता, परंतु या षटकाराने त्यांचा प्रेशर रिलीज झाला आणि आता फिल्डिंग टीम वरती थोडासा प्रेशर येताना पाहायला मिळेल, कारण 18-42चं समीकरण या मैदानावरती सोपं आहे. निश्चितपणे, कारण मॅच बनवले, मॅच घडवले, मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते आणि मॅच त्या विशालने मात्र बनवले. शेवटच्या बॉलवरती इरादे स्पष्ट करणारा षटकार विशालच्या बॅट मधून आला आणि त्यानंतर मॅच मी म्हणेन बनले. आता 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 42 धावा. ज्यांचं शुभागमन होतंय वाई तालुक्यातील युवा समाजसेवक, युवा उद्योजक आदरणीय अर्जुन दादा गोळे यांचं शुभागमन होतंय. दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर नवयुग पतपेढीचे आदरणीय आमचे रवींद्र दादा दळवी यांनाही विनंती आहे आपण दादा मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही स्वागत आहे. ओहो, इथे मात्र अगदी लोअर फुल टॉसचा बॉल, त्याला फुल टॉस बनवला आणि आनंदच्या बॅट मधून आलाय फुल टोल वसूल करणारा बिग हाय अँड हँडसम षटकार. षटकार आलाय. त्याचबरोबर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी ज्यांचं शुभागमन होतंय. 3rd आणि 4th ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून, 2nd आणि 3rd ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आले, अर्थातच निलेश भैया भोसले यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचबरोबर युवा उद्योजक वाई तालुका, खऱ्या अर्थाने आमचे अर्जुन दादा गोळे यांचंही मनापासून स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. बऱ्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्येही घडतायत. निश्चितपणे अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र विकेट देखील आल्या. अतिघाई संकटात नाही, विकेट सोडायची काही गरज नव्हती. बॉल अगदी बॉलरच्या हातामध्ये विसवला होता आणि नॉन स्ट्राईकचा खेळाडूने खूप मोठी चुकी केली आणि ह्या चुकीचा भुर्दंड तुम्हाला सोसावा लागेल, कारण विकेट मोक्याच्या क्षणी आलेली आहे. अगदी बरोबर आहे. अतिघाई संकटात नाही, हे आपण जर पाहिलं ना तर जिथे जिथे घाटाचा रस्ता असतो तिथे लिहिलेलं असतं की तुम्ही जास्त घाई करू नका आणि संकटात सापडू नका. परंतु खऱ्या अर्थाने हे कोल्हापूर टीमने इथे घाई केली मी म्हणेन. षटकार आला होता, त्यानंतर तुम्हाला पुन्हा आक्रमण करायची गरज नव्हती, विकेट दिली. आता थोडंसं प्रेशर समोरच्या टीमवरती ट्रान्सफर होताना पाहायला मिळते. 32-3 ही स्थिती आहे. 2.2 षटकांमध्ये 68 धावा चेस करायच्या आहेत. सामना बरोबरीत आहे मी म्हणेन. अजूनही 50-50 मुकाबला आहे, कारण दोन्ही संघांसाठी, कारण हा सामना जिवंत आहे. जो संघर्ष करेल तोच मात्र जिंकेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. 16 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला आहे. बॉल फक्त ड्राईव्ह केलाय. फिल्डर अगदी वेगाने येतील. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु या वेळेला दोन्ही बॅटरने घाई केलेली नाहीये. खूप चांगला बॉल मी म्हणेन. अभिषेक यांनी ऑफ ड्राईव्ह टाकला होता. अगदी ऑफ साईडला पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल टाकला होता. त्याच्यावरती साजेसं उत्तर नव्हतं, परंतु सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 33-3 अशी स्थिती आहे. 3-3-3 असं समीकरण आलंय आणि 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 68 करायचे आहेत. इथून पुढे जर विचार केला ना तर 15 बॉल 35 धावांची गरज आहे.
रामलीला सारसोळे मैदान म्हटलं ना की चेस साठी खूप सोपं आहे. किरण सरांनी सकाळीच सांगितलंय. पाहूया 15 बॉल 35 होत आहेत की काय. निश्चितपणे अगदी बरोबर आहे. परंतु याला बिगिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला फिल्डर तैनात आहे, पकडले कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. विशाल देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आता मात्र खूप घाई केली मी म्हणेन. तू चल आया एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना त्या पद्धतीने कोल्हापूरची टीम मात्र कोसळताना पाहायला मिळते. कारण प्रत्येक बॅट्समन काय करतोय, मैदानाच्या आतमध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा मैदानाच्या बाहेर चाललोय. कारण 2 विकेट ताबडतोब गेल्यात. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत समजलं तर बरं होईल. बॅट्समन नेम विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समनचं नाव आहे विवेक. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॅटिंग साठी पहिला बॉल खेळतील. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. फुलटॉस बॉल आहे, त्याला पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय का? हो पाठवलंय. अति वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला. एक क्लासिकल ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये अमित आले आणि अमितनी पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. अगदी अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवलं. ज्या पद्धतीने बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, कट शॉट खेळला, फिल्डर नव्हता, बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. या 4 धावेने मी म्हणेन आशा पल्लवित होतील. आशेचा किरण वाढला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. अगदी एक बॉलवरती हा सामना इकडे जातोय, कधी तिकडे जातोय. जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अमित यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, अपरकट करण्याचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच मात्र आमचे स्थिर आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डची लागते 37 धावा. समीकरण नव्याने आम्ही तुमच्या पुढे मांडू. 12 चेंडू 31 धावा इथे गरज आहे. टीम आपण जर पाहिलं तर शाहू शेवलियर, शाहूवाडी कोल्हापूर या टीमला 12 चेंडू 31 ची गरज. परंतु अभिषेकने शेवटचा बॉल काय हाताळलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, उसळी जास्त प्रमाणामध्ये दिली. अगदी बॉल तोंडा समोरून मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. समीकरण मी म्हणेन आता थोडंसं कुठेतरी अवघड होताना पाहायला मिळतं शाहू शेवलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीम साठी. कारण 12 बॉल 31 धावा थोडंसं अवघड आहे. कारण बॉलिंग लाईनअप चांगली आहे आतापर्यंत. अगदी बरोबर आहे. 12 चेंडू 31 धावांची काय रणनीती असेल. सतीश सनस मास्टर माइंड आहेत आणि कॅल्क्युलेशन करून क्रिकेट सतीश सनस खेळत असतात. मग गावासाठी क्रिकेट खेळू द्या, तालुक्यासाठी खेळू द्या किंवा कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये खेळू द्या. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा आज पहिला दिवस आहे आणि तुषार सर विचार केला तर असं वाटतंय फायनलच्या मॅचेस सुरू आहेत. आपण संडेला खेळतोय असं वाटतंय परंतु मित्रांनो आज संडे नाही, गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, परवाच्या दिवशी शनिवार आहे आणि रविवारी फायनल आहे. त्यामुळे मजा येणार आहे. प्रेक्षकांना मी आव्हान करतो की तुम्ही यार टीव्ही वरती मॅच नका पाहू, मैदानावरती या. मैदानावरती आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे मैदान निसर्गाने नटलेलं आहे. आजूबाजूला खूप झाडं आहेत, कुठल्याही फॅनची गरज नाही. इथे आणि अगदी मस्त एन्जॉय करा मॅच. स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025. निश्चितपणे ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की अगदी निसर्गाच्या सौंदर्यामध्ये ही स्पर्धा चालू आहे. देखील खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालेलं आहे. 12 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत येऊ द्या. हो हा बॉल 5 चांगला होता. अगदी वाईडिश यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मिळते. आता 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत समजलं ना तर खूप बरं होईल. मित्रांनो तुम्हाला आम्ही विनंती करतोय, प्रदीप दळवी बॉलिंग साठी सज्ज होतात. आम्ही इथून पुढे विनंती करू संघ मालक संघ नायकांना की आपल्या जी खेळाडूंची लिस्ट आहे ना ती एकदा लिस्ट आमच्यापर्यंत देऊन ठेवा, अशी आम्ही तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करतोय. प्रदीप बॉलिंग मार्क मध्ये तुम्ही पाहताय. इथून पुढे जर आपण विचार केला तर 30 धावांची गरज आहे. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, अति वेगाने बॉल चाललाय. अगदी खेळाडू जर आपण पाहिलं ना त्यांची उंची खूप छोटी आहे आणि आपण जसं म्हणतो ना की जे खेळाडू आपण जर पाहिलं तर उंचीने छोटे असतात ते खेळ त्यांचा खूप चांगला असतो. खूप चांगली बॉलिंग प्रदीप यांच्या माध्यमातून. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येतोय. व्हॉट अ बॉलिंग यार.
कमालीची बॉलिंग तुषार सर. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत ना, अगदी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे बॉल अगदी प्रदीपने हाताळलेले आहेत. काय बॉलिंग करतोय यार. मॉर्निंग ब्लास्टर संघाचे जे संघ मालक आहेत ते खुश होत असतील, कारण एक चांगला बॉलर आहे आणि तो चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. हा टप्पा अचूक होता, परंतु इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. सतीश सनस यांनी झेल सोडले पहा. अगदी आपण जर पाहिलं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही पाहू शकता, आणि त्यांनाच विश्वास नाही बसत की मी जेल सोडलाय. अगदी क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचा खेळ असाच असतो. एखादा सोपा कॅच मोठ्या खेळाडूंना ड्रॉप होणं आणि एखादा अवघड कॅच एखाद्या नवख्या खेळाडूंना पकडणं, यालाच क्रिकेट म्हणत असतात. आणि एखाद्या मोठ्या खेळाडूकडून ही सोपी कॅच ड्रॉप झालेली आहे आणि त्यानंतर सतीश सनसच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल आले. परंतु अजूनही मॅच मी म्हणेन की ऑन आहे. 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. त्या कॅचचा उपद्रव्य तुम्हाला सोसावा लागेल जर बॅटिंग करत असताना बॅट मधून धावा आल्या तर. अगदी बरोबर आहे. या बॉलवरती पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, अगदी क्षेत्ररक्षक पर्यंत बॉल पोहोचेल तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील. दुसरीचा प्रयत्न, इथे विकेटचं पतन होईल. एकाला मात्र माघारी जावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर विशाल यांना स्ट्राईक हवी होती. दुसरी रनचा त्यांना मोह आवरलेला नाही. विकेटचं पतन होतंय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 वरती जाऊन थांबले. म्हणजे इथून पुढे धावांची गरज असेल. 40 धावा होत आहेत, म्हणजे 28 ची गरज आहे. अजूनही 8 बॉल 7 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. आणि हा बॉल खूप निर्णायक असेल. मी म्हणेन या बॉलच्या पाठीमागे षटकार आला विशालच्या बॅटमधून तर मॅच पुन्हा एकदा बनेल. मॅच बनवावी लागेल, मॅच घडवावी लागेल. पाठीमागच्या 3 ओव्हरमध्ये काय झालं ते तुम्हाला विसरावं लागेल, परंतु इथून पुढे तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर मी म्हणेन मॅच बनली जाईल. परंतु प्रदीप देखील कच्चा चेला नाहीये, तो देखील चांगली आतापर्यंत बॉलिंग करतोय. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने या बॉलवरती संपूर्ण कहाणी असेल या मॅचची, हा बॉल इम्पॉर्टंट आहे. हो, या बॉलवरती बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाठीमागे खूप चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. इथून पुढे 6 बॉल आणि 28 धावांची गरज असेल या मॅच मध्ये टीम कोल्हापूरसाठी. प्रदीपने काय बॉलिंग केले, 3 धावा खर्च करून 1 विकेट्स देखील मिळवले. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची लिडिंग एज लागली. विकेट किपरच्या पाठीमागे राज पवार होते. KSKचा खेळाडू काय कॅच पकडले, अफलातून कॅच पकडली. राज पवार यांनी मात्र चांगली कॅच पकडली. आता 6 बॉलच्या पाठीमागे 28 धावा बनवायच्या आहेत. म्हटल्यानंतर 6 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला 5 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत. अगदी बरोबर आहे, परंतु नामुमकिन असं काहीच नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही काही करू शकता. अनेकदा आपण पाहिलंय रिंकू सिंगने IPL मध्ये गतवर्षी जी इनिंग खेळली होती, म्हणजे 5 बॉलमध्ये 5 षटकार मारून तो सामना जिंकला होता तुषार सर. असं काहीतरी तुम्हाला या मॅच मध्ये करावं लागेल. अगदी या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. टीम शाहूवाडी कोल्हापूर या टीमसाठी. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. देवाने सर्वांनाच हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. फक्त एक अट घातले, जो झिजेल तो चमकेल. आणि इथे जर चमकायचं असेल ना फलंदाजाला तर 6 बॉलच्या पाठीमागे 28 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. रवींद्र आलेले आहेत आणि नॉन स्ट्राईकला योगेश आहेत. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच ऑन आहे, परंतु 2 बॉल वरती या मॅचचं चित्र अवलंबून असेल. सुरेश शिंदे जे 22 गावचे आहेत ते बॉलिंग मार्क होती, आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पुल होता, परंतु इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि पहिला बॉल डॉट आलाय. थोडासा मोकळा श्वास सुरेश शिंदे आणि टीम मॉर्निंग ब्लास्टर स्टार या टीमनी घेतला असेल. निश्चितपणे सुरेश शिंदे म्हटलं की 22 गावचा एक अष्टपैलू खेळाडू, सातत्यपूर्वक कोळगर गावचं क्रिकेट देखील यांनी चांगलं खेळलंय आणि पश्चिम जावलीचं देखील क्रिकेट खेळलंय. आणि ॲज अ सातारा जिल्हा आयकॉन म्हणून KSKला सातत्यपूर्वक तो बिलॉंग करत होता. 2 वर्ष सातारा जिल्हा आयकॉन म्हणून देखील तो खेळला KSK मधून आणि आज देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अपटबार बॉल वारंवार वापरले जातात, शॉर्ट पिच बॉल वापरले जात आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल पहिले डॉट आलेत, म्हणजे इथून पुढे 4 चेंडू 28 धावांची गरज आहे आणि तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आता त्याशिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे नाहीये. सुरेश शिंदे पुन्हा एकदा निघालेत.
हा बॉल सुद्धा चांगला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडू 28 धावा. सुरेश शिंदे अप्रतिम बॉलिंग. टाळ्या होऊन जाऊ द्या. लागोपाठचे 3 बॉल या खेळाडूने डॉट टाकलेले आहेत. एक सातत्यबरोबर त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आज देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 3 बॉल डॉट आलेले आहेत आणि पुन्हा एकदा तो तयार होताना पाहायला मिळतोय. सुरेश शिंदे यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 27 ची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 4 बॉल अप्रतिम हाताळले सुरेश शिंदे. 22 गाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळते. परंतु या अगोदर आपण जर तुषार सर विचार केला ना, या अगोदरच्या मॅच मध्ये सुरेश शिंदेना बॉलिंग का दिली नाही हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. कारण एक चांगले बॉलर, एक चांगले अष्टपैलू क्रिकेटर सुरेश शिंदेकडे आपण नेहमी पाहत असतो. पुढचा बॉल. निश्चितपणे कारण काहीतरी रणनीती असतात संघ मालकांच्या किंवा संघाच्या, परंतु यावेळेला ऑन साईडला बॉल वळवलाय. फिल्डर आहे आकाश, बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त होते. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. अगदी बरोबर आहे. परंतु आकाश जुनकर यांचं मी कौतुक करेन. एक चांगला झेल त्यांनी इथे अगदी फिल्डिंग मध्ये पकडला. त्यानंतर हाई बॉल चांगला अडवला. त्यांची जी हाईट आहे ना, त्या हाईटचा परिपूर्ण वापर आकाश जुनगरे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना करतायत. मी नेहमी सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग मात्र तुमच्या हातामध्ये असते. आकाश जुनगरे यांनी चांगली फिल्डिंग केली. हा बॉल पुन्हा एकदा खाली राहिला आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रनआउट स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते. व्हाईट बॉल आलाय. यस, व्हाईट बॉल आहे. पंचांनी सांगितलंय त्या ठिकाणी, म्हणजे आणखी एक बॉल तुम्हाला टाकावा लागेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर 1 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. या धावा खूप महत्वाच्या आहेत. तुषार सर विचार केला तर लीग मॅच आहेत, त्या कारणाने तुम्हाला सुपर 6 मध्ये जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो पॉइंट टेबल आणि रन रेट खूप महत्वाचा आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही लीगच्या मॅचेस खेळताय, तुम्हाला एक एक धाव महत्वाचे आहे, एक एक विकेट महत्वाचे आहे, अगदी कॅच देखील खूप महत्वाचे आहेत. कारण रन रेटने तुम्ही सुपर 6 मध्ये पोहोचणार आहात, त्यामुळे प्रत्येक कॅच प्रत्येक धाव हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. शेवटचा बॉल आहे आणि 25 ची गरज आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या सामन्याचा. या बॉल वरती पुल केलाय. पुल सक्सेसफुल आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. परंतु आपण जर विचार केला तर तब्बल 20 धावांनी हा सामना टीम मॉर्निंग ब्लास्टर्स स्टार्स या टीमने जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देऊ, परंतु आम्ही दोन्ही टीमना विनंती करतोय, फ्रेश मॅच ज्यांचे आहे त्यांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया, परंतु नेक्स्ट सामना लगेच सुरू करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण आहे दाखव जरा. हे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि नो डाऊट सतीश सनस मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना देणार आहोत. बॅटिंग करत असताना तब्बल 37 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आणि बॉलिंग करत असताना सतीश सनसचा विचार केला तर 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. सतीश सनस यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देतोय मुख्य व्यासपीठावरती. सतीश सनस आपण लगेच या बॅटिंग करणारी जी टीम आहे नेक्स्ट मॅच मध्ये त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपले बॅटर पाठवा. नवयुग पतसंस्थेचे मॅनेजर आदरणीय आमचे रवींद्र दादा दळवी यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून स्वागत आहे. येस सतीश सर या, सतीश दादा या. अर्जुन दादा गोळे साहेब आपले शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतो. दादा प्लीज अर्जुन दादा. मीनास स्पोर्ट्स अँड स्टेशनरी चे सर्वांना त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं तर स्पर्धा देखील असते, असे उत्तम आयोजक देखील आहेत, स्वतः एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि आज आपण पाहिलं तर स्पॉन्सरच्या